नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा असणारा घटक पाहायचा आहे, तो म्हणजे अध्ययन संक्रमण होय. आता आपल्याला माहित आहे की अध्ययन म्हणजे काय, याचा आपण विचार केलेला आहे. एखाद्या बाबीचा गोष्टीचं निरीक्षण करणे, वाचन करणे किंवा त्यावर आधारित विचार करणे किंवा व्यक्त करणे, त्याला आपण अध्ययन असं म्हणतो. दुसरी संकल्पना आहे संक्रमण. संक्रमण म्हणजे काय बरं? तर संक्रमण म्हणजे एका स्थितीपासून दुसऱ्या स्थितीपर्यंतचा केलेला प्रवास म्हणजे संक्रमण होय. मग अध्ययन संक्रमण कशाला म्हणायचं? तर अध्ययन संक्रमण म्हणजे आपण एका स्थितीत प्राप्त केलेले ज्ञान दुसऱ्या स्थितीत त्याचा वापर करणे म्हणजे अध्ययन संक्रमण होय. एका स्थितीमध्ये प्राप्त केलेलं ज्ञान दुसऱ्या स्थितीमध्ये, परिस्थितीमध्ये त्याचा उपयोग करणे, वापर करणे, त्याला आपण अध्ययनाचं संक्रमण असं म्हणतो. उदाहरणामध्ये आपण पाहूया की आता चौथीचा विद्यार्थी आहे, राहुल नावाचा चौथीचा विद्यार्थी आहे. ज्यावेळेस तो राहुल मार्केटला जातो, बाजारात गेला किंवा एखाद्या दुकानावरती गेला, तर त्याला त्या ठिकाणी चॉकलेट घ्यायचे असतात. तो दुकानदाराला म्हणतो की मला 5 चॉकलेट द्या. तो 5 चॉकलेट मागतो. एक चॉकलेट 5 रुपयाला होतं, म्हणजे 5 चॉकलेटचे किती झाले? तर त्या ठिकाणी 5 चॉकलेटचे 25 रुपये होतात. राहुलनं काय केलं की त्या दुकानदाराला आपल्या जवळ असणारे 50 रुपये त्या दुकानदाराला दिले. 50 रुपये त्या दुकानदाराला दिले आणि दुकानदाराने त्याला 25 रुपये पुन्हा वापस केले. ज्यावेळेस त्याने तो पैसे घेतले त्यावेळेस हिशोब करून घेतले. कारण राहुल कसा होता? 34 शिकणारा विद्यार्थी होता. त्याने वर्गामध्ये बसून त्याचं ज्ञान आत्मसात केलेलं होतं. त्यानं काय विचार केला की चॉकलेट हे 5 रुपयाला आहे, आपण किती चॉकलेट घेतले? 5 चॉकलेट घेतले. एक चॉकलेट 5 रुपयाला आहे, म्हणजे ते काय झालं? 5 गुणिले 5 बरोबर 25. अशा पद्धतीचे त्यानं गणितीय क्रिया केली. त्याच्यानंतर काय केलं की दुकानदाराला आपण 50 रुपये दिले आणि त्याच्यातून 25 रुपये वजा केल्यानंतर किती राहतात? 25 रुपये. म्हणजे आपल्याला आलेले पैसे कसे आहेत? एकदम बरोबर आहेत, अगदी बरोबर आहे. म्हणजे त्यानं केलेला हिशोब हा बरोबर आहे. पण राहुलनं घेतलेलं ज्ञान हे कुठं आहे? की वर्गात बसून घेतलेलं आहे. पण वर्ग ज्ञानाचा उपयोग त्यानं कुठे केला? व्यवहार ज्ञानामध्ये केला. म्हणजे त्या ठिकाणी काय झालं? ज्ञानाचं संक्रमण झालं. एका परिस्थितीमध्ये प्राप्त केलेलं ज्ञान दुसऱ्या परिस्थितीमध्ये त्यानं वापरलं आणि त्याचा उपयोग त्याला झाला, त्याला आपण अध्ययन संक्रमण असं म्हणतो. दुसरं उदाहरण पाहू शकतो. वर्गामध्ये बसून आपण इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतो, विज्ञानाचं शिक्षण घेतो. इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतल्यानंतर आपण काय करतो? घराचे, कारखान्याचे काय करतो? वेगवेगळे मोठमोठ्या प्रकारचे आराखडे तयार करतो आणि त्याच्यावर मोठमोठे स्ट्रक्चर उभा करतो. म्हणजे वर्गात बसून ज्ञान घेतलेलं आहे का आपण स्ट्रक्चर उभा करायचं? निश्चितच आपण वर्गात बसून त्याचं ज्ञान घेतलं नाही, पण त्याचा आराखडा कसा तयार करायचा याचं ज्ञान आपण वर्गाध्यापनामध्ये घेतलेलं, वर्ग अध्ययनामध्ये आपण घेतलेलं आहे. त्याच पद्धतीनं वैद्यकीय शिक्षणाचा विचार जर केला, विज्ञान शाखेचा विचार जर केला, तर आपण काय करतो की नीटची परीक्षा देऊन मुलं पास होतात, MBBS, BMS मेडिकल साईडला जातात आणि डॉक्टर होतात. पण त्यांनी घेतलेलं ज्ञान कसं आहे? ते वर्गामध्ये बसूनच घेतलेलं वर्ग ज्ञानच आहे. पण त्याचा उपयोग कुठं करायला ते की प्रत्यक्ष व्यवहारामध्ये करत आहे, त्यांच्या व्यवसायामध्ये करत आहे. त्या ठिकाणी काय झालं की ते अध्ययनाचं झालेलं संक्रमण आहे. एका परिस्थितीमध्ये प्राप्त केलेलं ज्ञान दुसऱ्या परिस्थितीमध्ये त्याचा उपयोग करणे, त्याला आपण अध्ययनाचं संक्रमण असं म्हणतो. त्याला आपण अध्ययन संक्रमण असं म्हणतो. पण बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की ज्ञानासाठी शिक्षणाची गरज नाही. ज्ञानासाठी शिक्षणाची गरज नाही, मग कशाची गरज आहे? की अनुभवातून सुद्धा एखादी व्यक्ती परिपूर्ण ज्ञान त्या ठिकाणी आत्मसात करू शकते. बरोबर आहे. उदाहरण आपण घेऊ की भाजी मंडईमध्ये भाजी विकणारी एक महिला आहे. ते कुठेही शाळेत गेलेलं नाही, कुठल्या वर्गात बसून तिने ज्ञान घेतलेलं नाही, पण तिनं काय केलं की आपल्या अनुभवातून त्या ठिकाणी माहिती त्या ठिकाणी आत्मसात केली. अनुभव म्हणजे काय? अनुभव सुद्धा ज्यावेळेस घेत असतो त्या ठिकाणी शिक्षणाचीच प्रक्रिया घडून येत असते. अनुभव म्हणजे काय? एक प्रकारचं शिक्षणच आहे. तुम्ही वर्गात बसून घेतलं काय किंवा प्रत्यक्ष काम करून अनुभवातून घेतलं काय? कारण ती महिला बाजारामध्ये बसून भाजीपाला विकत आहे, मंडीमध्ये बसून भाजीपाला विकत आहे. पण भाजीपाला विकत असताना एखादी भाजीची पेंडी जर विकायची असेल ते किती रुपयाला आहे, 2 पेढ्यांनी घेतल्यानंतर किती लाभ होईल, याचं ज्ञान तिनं काय घेतलं? अनुभवातून घेतलं. हा ज्ञानाचाच प्रकार आहे, तो शिक्षणाचाच प्रकार आहे. अनुभवालाच आपण शिक्षण म्हणतो.
म्हणजे तिने सुद्धा काय घेतलं, एका परिस्थितीमध्ये घेतलेलं ज्ञान दुसऱ्या परिस्थितीमध्ये वापरण्याचा प्रयत्न करत आहे. आजची घेतलेली माहिती ही उद्या वापरत आहे, म्हणजे ते सुद्धा काय, तिच्या ज्ञानाचं संक्रमण झालेलं आहे असं आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर आपण दुसरं उदाहरण पाहू शकतो लेखन कौशल्याच्या संदर्भात. आपण लेखन कौशल्य हस्तगत करताना काय करतो की शालेय जीवनामध्ये प्रवेश केल्यानंतर आपण उजव्या हाताचा वापर करून त्या ठिकाणी लेखनाचं कौशल्य विकसित करतो. पण त्या लेखनाचं कौशल्य विकसित केल्यानंतर कळत न कळत आपण दुसऱ्या डाव्या हाताचा वापर करून सुद्धा त्या ठिकाणी लेखनाचं काम त्या ठिकाणी करत असतो. लेखनाचं काम करतो म्हणजे काय, एका परिस्थितीमध्ये घेतलेलं ज्ञान दुसऱ्या परिस्थितीमध्ये आपण वापरत आहोत. उजव्या हाताने घेतलेल्या ज्ञानाचा उपयोग आपण डाव्या हाताने लेखनासाठी करत असतो. जरी त्या ठिकाणी उजव्या हाताने हस्तगत केलेले कौशल्य, अचूकता, स्वच्छता, त्याचं असणारं सुलेखन जरी हे डाव्या हाताला जरी जमत नसलं तरी लेखनाचं कौशल्य कळत न कळत डाव्या हाताला त्या ठिकाणी आलेलं दिसून येतं. त्याला आपण काय म्हणतो, संक्रमणाची प्रक्रिया झालेली आहे. त्याला आपण अध्ययनाचं संक्रमण म्हणत असतो. या अध्ययनाच्या संक्रमणावर आधारित काही विचारवंतांनी काही त्यांचे मत व्यक्त केले, त्यांच्या काही व्याख्या आपण ते पाहू. त्याच्यामध्ये आहे सोरेन. सोरेन यांचं म्हणणं काय आहे, एका परिस्थितीमध्ये प्राप्त केलेलं ज्ञान, एका परिस्थितीमध्ये प्राप्त केलेलं ज्ञान, घेतलेले कौशल्य, प्रशिक्षण किंवा सवयी दुसऱ्या परिस्थितीत स्थानांतरित होण्याची प्रक्रिया म्हणजे अध्ययनाचं संक्रमण. म्हणजे एका परिस्थितीमध्ये ज्ञान घेतलंय, विविध प्रकारचे कौशल्य आत्मसात केलेले आहेत, हस्तगत केलेले आहेत, त्याचबरोबर त्याचं प्रशिक्षण घेतलं. आता आपल्याला माहिती आहे प्रशिक्षण म्हणजे काय, विविध प्रकारच्या कौशल्याचा आत्मसात करणे, त्याच्यावर सराव करणे आणि त्याच्यामध्ये तरबेज होणे किंवा विशिष्ट प्रकारच्या सवयी लावून घेणे, आणि ह्या सवयीचा उपयोग आपण इतर ठिकाणी दुसऱ्या परिस्थितीमध्ये कसा करतो, त्याचं स्थानांतरित कसं करतो, ह्या चालणाऱ्या प्रक्रियेला अध्ययन संक्रमण असं म्हणतात, असं सोरेन यांचं म्हणणं आहे. दुसरी व्याख्या केलेली आहे क्रो आणि क्रो यांनी केलेली अध्ययन संक्रमणाची व्याख्या. त्यांच्या मते काय की अध्ययनाच्या एका क्षेत्रात प्राप्त केलेले ज्ञान, कौशल्य, विचार, अनुभव आणि सवयी, अध्ययनाच्या एका क्षेत्रामध्ये प्राप्त केलेले ज्ञान असेल, कौशल्य असेल, विचार असेल, अनुभव असतील आणि सवय असतील, यांचा उपयोग नवीन क्षेत्रात करण्याची प्रक्रिया म्हणजे अध्ययनाचं संक्रमण होईल. कारण क्रोयांचं म्हणणं काय की अध्ययन कुठल्या क्षेत्रामध्ये आहे, अध्ययन आपण एका क्षेत्रामध्ये घेतलेलं जरी असलं, त्याचं मिळालेलं ज्ञान असेल, त्याच्यामध्ये हस्तगत केलेले कौशल्य असतील, त्याच्यामध्ये घेतलेले आपले विचार असतील, विचार हे खूप प्रगल्भ असतात, आपण ज्या पद्धतीने विचार करतो त्या पद्धतीने आपलं वर्तन असतं आणि वर्तनाला विशिष्ट प्रकारची दिशा प्राप्त होते, त्याला आपण अध्ययन असं म्हणतो. त्याच्यानंतर आहे आपण घेतलेले विशिष्ट प्रकारचे अनुभव आपण कुठल्या परिस्थितीमध्ये घेतले आणि त्या अनुभवाचा वापर, त्या सवयींचा वापर आपण कोणत्या क्षेत्रात करतो आहोत, त्याचा उपयोग कशा पद्धतीने करतो, त्याला आपण अध्ययनाचं संक्रमण असं म्हणतो. जरी आपण वर्गामध्ये बसून जरी अध्ययन केलं असेल, त्या ठिकाणी जरी ज्ञान प्राप्त केलं असेल तर निश्चित त्याचा उपयोग आपल्या व्यवहार ज्ञानामध्ये होतोच. त्या अध्ययनाचं झालेलं संक्रमण आहे. तर आपण त्या ठिकाणी बेरजेचं ज्ञान घेतलंय, गुणाकाराचं घेतलंय, भागाकाराचं घेतलंय, वजाबाकीचं घेतलेलं आहे, भाषा ज्ञान घेतलेलं आहे. भाषा ज्ञान जरी आपण कुटुंबाकडून जरी घेतलं असेल तर घराच्या बाहेर पडल्यानंतर बालक ज्यावेळेस समाजातील व्यक्तीशी बोलत असतो त्यावेळेस त्या भाषा ज्ञानाचा उपयोग समाजाशी संपर्क प्रस्थापित करताना होताना आपल्याला दिसून येतो. म्हणजे हे सुद्धा काय, एक प्रकारच्या एका परिस्थितीमध्ये घेतलेला अनुभव, ज्ञानाचा उपयोग इतर परिस्थितीमध्ये केला जातो, त्याला अध्ययन संक्रमण असं म्हणतात. त्याच्यानंतर पुढली व्याख्या केलेली आहे कोलेस्निक यांचं म्हणणं काय, एका परिस्थितीत प्राप्त केलेले प्रावीण्य, सवयी, अभियोग्यता व इतर कौशल्यांचा प्रयोग दुसऱ्या परिस्थितीत करण्याची प्रक्रिया, याला आपण अध्ययन संक्रमण असं म्हणतो. आता आपल्याला माहिती आहे की ज्ञान म्हणजे काय, आपल्याला माहित झालेलं आहे. त्याच्यानंतर त्या ठिकाणी त्यानं प्राप्त केलेलं प्रावीण्य, एखाद्या क्षेत्रामध्ये एखाद्या व्यक्तीनं त्या क्षेत्रामध्ये तरबेज झाल्यानंतर त्याचा उपयोग, त्या कौशल्यांचा उपयोग इतर दुसऱ्या स्थितीत तो करतो, त्यावेळेस त्याला आपण अध्ययनाचं संक्रमण असं म्हणतो. त्याचबरोबर अभियोग्यता म्हणजे सुद्धा संक्रमणाचा एक भाग सांगितलेला आहे. कोलेस्ने काय म्हणतात की अभियोग्यतेचा सुद्धा आणि त्याचा वापर ज्या दुसऱ्या परिस्थितीत केला तर त्याला अध्ययनाचं संक्रमण असं म्हणतो. पण अध्ययनाचं संक्रमणामध्ये अभियोग्यता म्हणजे काय असं, बरं, व्यक्तीमध्ये असणारी शिकण्याची विविध प्रकारची क्षमता कुठल्या असतात, वेगवेगळ्या स्वरूपाच्या असू शकतात, त्या क्षमतेवर आधारित अभियोग्यता त्या ठिकाणी असतात.
त्याच्या क्षमता त्या ठिकाणी विकसित झालेल्या असतात आणि त्या क्षमतेचा उपयोग ज्यावेळेस अध्ययनार्थी इतर परिस्थितीमध्ये करतो, व्यक्ती इतर परिस्थितीमध्ये त्याचा वापर करतो, त्याला आपण अध्ययनाचं संक्रमण झालं असं म्हणतो. कारण ज्ञान आपण कुठं घेतलेलं आहे, त्याचा वापर आपण कशा पद्धतीनं करत आहोत, कोणकोणत्या कौशल्य आपण हस्तगत केले, पण त्या कौशल्याचा वापर आपण कोणत्या पद्धतीनं करत आहोत, कोणत्या परिस्थितीमध्ये करत आहोत, आपल्याला मिळालेले यश जे आहे त्या यशाचा उपयोग, त्या प्रावीण्याचा वापर आपण दुसऱ्या परिस्थितीमध्ये ज्या सुयोग्य पद्धतीने करतो त्याला आपण अध्ययनाचं संक्रमण झालं असं आपण म्हणत असतो. म्हणजे अध्ययनाच्या संक्रमणाचे काही प्रकार आहेत, त्या प्रकारचा सुद्धा विचार करायचा आहे. कारण हे व्याख्या पाहिल्यानंतर त्याचा अर्थ पाहिल्यानंतर आपल्याला ते प्रकार सुद्धा लक्षात येतात. मग त्याच्यामध्ये पहिलं सांगता येतं धन संक्रमण आहे, ऋण संक्रमण आहे आणि शून्य संक्रमण आहे. असे 3 संक्रमणाचे त्या ठिकाणी प्रकार पडलेले आपल्याला दिसून येतात. तर या प्रकाराचा आपण स्टेप बाय स्टेप एक एक प्रकार आपण त्या ठिकाणी पाहूया. आता अध्ययन संक्रमणाचे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे धन संक्रमण. धन संक्रमण म्हणजे काय, तर एका परिस्थितीत घेतलेलं ज्ञान दुसऱ्या परिस्थितीमध्ये वापरत असताना जशाला तसा त्या ज्ञानाचा उपयोग होतो त्याला आपण धन संक्रमण असं म्हणतो. उदाहरणामध्ये आपल्याला पाहता येतं की एका विषयाचं दुसऱ्या विषयामध्ये, एका विषयाचं ज्ञान घेतल्यानंतर त्याचं दुसऱ्या विषयामध्ये त्या ज्ञानाचा उपयोग ज्यावेळेस होतो त्याला आपण धन संक्रमण असं म्हणतो. एका परिस्थितीत घेतलेलं ज्ञान जशाला तसं ज्यावेळेस दुसऱ्या परिस्थितीमध्ये आपण वापरतो किंवा वापरण्यासाठी उपयोगाला येतं त्याला आपण धन संक्रमण असं म्हणतो. उदाहरणामध्ये मराठी भाषा असेल, मराठी भाषेचं ज्ञान घेत असताना, व्याकरणाचा अभ्यास करत असताना, मराठी भाषेचं ज्ञान घेत असताना मराठी भाषेचं घेतलेलं ज्ञान हिंदी भाषेच्या अभ्यासासाठी त्या ठिकाणी उपयोगाला पडतं, मदतीला येतं किंवा त्याचा त्या ठिकाणी फायदा होतो, त्याला आपण धन संक्रमण असं म्हणतो. दुसरं उदाहरण घेता येतं टाईप रायटिंगचं. आता आपण टाईप रायटिंग शिकतो, बरोबर आहे. टाईप रायटिंग म्हणजे काय, टाईपची असणारी मशीन त्याच्यावरती आपण टायपिंग करायला शिकतो. पण ते टाईप रायटर वरती घेतलेलं ज्ञान ते आपल्याला कुठे उपयोगाला येतं, तर त्या ठिकाणी संगणकावरती टायपिंग करताना त्या ज्ञानाचा उपयोग होतो. हे सुद्धा धन संक्रमणाचा भाग आहे. तर आपण ज्ञान कशाला घेतलंय, टायपिंगचं घेतलंय, टाईप रायटरवर टायपिंग करायचं घेतलंय, पण संगणकावरची कीबोर्डवरती टायपिंग करण्यासाठी त्या ज्ञानाचा उपयोग होतो, त्याला आपण धन संक्रमण असं म्हणतो. कारण एका परिस्थितीमध्ये घेतलेलं ज्ञान जशाला तसं ज्यावेळेस आपण दुसऱ्या परिस्थितीमध्ये वापरतो, उपयोगाला येतं, त्याला धन संक्रमण म्हणतो. दुसरं उदाहरण अजून एक पाहूया आपण सायकलचं. सायकल ज्यावेळेस आपण चालवायला शिकतो, सायकल चालवलेलं घेतलेलं ज्ञान, त्याचं हस्तगत केलेलं कौशल्य त्या ठिकाणी आपल्याला मोटार सायकल चालवत असताना उपयोगाला येतं. कारण आपण सायकल चालवताना काय करतो की त्या ठिकाणी बॅलन्स करणं, बरोबर आहे, हँडल कसं पकडायचं, हे घेतलेलं कौशल्य, सायकलचं असणारं कौशल्य, घेतलेलं ज्ञान ते काय त्या ठिकाणी आपल्याला मोटार सायकल शिकताना त्या ठिकाणी उपयोगाला येतं. त्याच पद्धतीने आपल्याला कार चालवायला येत जर असेल, कार चालवण्याचं कौशल्य हस्तगत जर केलं तर आपण कळत नकळत बस चालवत असताना सुद्धा त्या घेतलेल्या ज्ञानाचा त्या ठिकाणी उपयोग करतो, त्याला आपण धन संक्रमण असं म्हणतो. म्हणजे एका परिस्थितीमध्ये घेतलेलं ज्ञान दुसऱ्या परिस्थितीमध्ये वापरायचा किंवा वापरत असताना त्याचा उपयोग करणे त्याला आपण धन संक्रमण असं म्हणतो. त्यानंतर दुसरा प्रकार आहे ऋण संक्रमण. ऋण संक्रमण असं, तर त्याच्यामध्ये काय असतं की ऋण संक्रमण म्हणजे एका परिस्थितीमध्ये घेतलेल्या ज्ञानाचा दुसऱ्या परिस्थितीमध्ये उपयोग करत असताना त्याचा होणारा विपरीत परिणाम किंवा अडथळा जर निर्माण होत असेल तर त्याला आपण ऋण संक्रमण असं म्हणतो. म्हणजे पूर्वीचं घेतलेलं ज्ञान, एका परिस्थितीमध्ये घेतलेलं ज्ञान जे असेल त्या दुसऱ्या परिस्थितीमध्ये वापरत असताना, त्याचा उपयोग करत असताना त्याचा विपरीत परिणाम होत असेल किंवा त्या ठिकाणी अडथळा जर प्राप्त होत असेल तर त्याला आपण ऋण संक्रमण असं म्हणतो. उदाहरणामध्ये इंग्रजी भाषेचं ज्ञान आत्मसात करत असताना त्या ठिकाणी आपल्या बोली भाषेचा घेतलेला आधार किंवा त्याचं ज्ञान त्या ठिकाणी आपल्याला उपयोगाला येत नाही, तर त्या भाषेचं ज्ञान त्या ठिकाणी अडथळा निर्माण करतं, त्याला आपण ऋण संक्रमण असं म्हणतो. मोटारसायकल चालवल्या आपण शिकलेल्या आहोत, आपल्याकडे मोटारसायकल असते, आपण चालवत असतो, तर आपल्याकडे असणारे जे मोटारसायकल आहे त्याचे असणारे जे गिअर असतात ते कोणत्या कंपनीचे आहेत. समजा उदाहरणामध्ये आपण घेऊ हिरो होंडा ह्या कंपनीची आपली मोटारसायकल असेल किंवा हिरोची असेल, होंडाची असेल, बरोबर आहे. पण त्या ठिकाणी आपण तर बजाजची गाडी वापरायचं म्हणलं, सुझुकीची वापरायचं म्हणलं तर त्याचे असणारे जे गिअर आहेत, हिरो होंडाचे गिअर कसे आहेत, पाठीमागे असतात आणि सुझुकीचे गिअर कसे आहेत, पुढे आहे. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला गाडी चालवत असताना गिअर जर टाकायचं म्हणलं, त्या कौशल्याचा वापर करायचं म्हणलं तर निश्चितच त्या ठिकाणी काय होतं, अडथळा निर्माण होतो, त्याचा विपरीत परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. आणि गाडी चालवत असताना
गाडीचं कौशल्य त्या ठिकाणी हस्तगत करत असताना त्या ठिकाणी आपल्याला निश्चित अडथळा झालेला दिसून येतो, त्याला आपण ऋण संक्रमण असतो. जसं भाषेचं आहे तसं कुठल्याही कौशल्याचं असेल त्या कौशल्याचा त्या ठिकाणी आपल्याला विपरीत परिणाम झालेला दिसून येतो. आपण जर समजा मराठी भाषेचं ज्ञान घेतलं आणि इंग्रजी भाषा शिकायला गेलो तर निश्चित त्या ठिकाणी अडथळा येईल, कारण त्यांचे असणारे जे 12 खडे आहेत, अल्फाबेट्स आहेत, त्याच्यामध्ये फरक आहे. त्याचे जे उच्चार आहेत, त्याचे जे फोनिक्स आहेत, त्या उच्चारामध्ये फोनिक्स मध्ये त्या ठिकाणी बदल झालेला असतो. आपण आपल्या मातृभाषेचा वापर करून ती भाषा जर बोलायला शिकलो तर निश्चित त्याचा परिणाम दुसऱ्या ज्ञानावरती, दुसऱ्या भाषा त्या आकलनावरती, त्या कौशल्य हस्तगत करताना त्याचा अडथळा झालेला दिसून येतो, त्याला आपण ऋण संक्रमण असं म्हणतो. त्याच्यानंतर तिसरा प्रकार आहे शून्य संक्रमण. शून्य संक्रमण म्हणजे काय? एखाद्या परिस्थितीत घेतलेलं ज्ञान दुसऱ्या परिस्थितीमध्ये वापरत असताना त्याच्यावरती कुठलाही प्रतिकूल किंवा अनुकूल परिणाम होत नाही, त्याला आपण शून्य संक्रमण असं म्हणतो. शून्य संक्रमण म्हणजे काय? एका परिस्थितीमध्ये घेतलेलं ज्ञान दुसऱ्या परिस्थितीमध्ये वापरत असताना त्याच्यावरती कुठलाही परिणाम होत नाही, अनुकूल नाही आणि प्रतिकूल नाही. त्याच्यावर धन संक्रमण बी होत नाही आणि ऋण संक्रमण बी होत नाही, त्या ठिकाणी होतं फक्त शून्य संक्रमण. उदाहरणामध्ये नागरिक शास्त्राचा अभ्यास केल्यानंतर किंवा नागरिक शास्त्राचं अध्ययन केल्यानंतर, त्याचं कौशल्य हस्तगत केल्यानंतर, त्याचं ज्ञान मिळवल्यानंतर, त्या नागरिक शास्त्राचाच विषय आहे, पण नागरिक शास्त्राचा उपयोग आपल्याला जीवशास्त्राच्या अभ्यासामध्ये होत नाही किंवा भौतिक शास्त्राच्या अभ्यासामध्ये होत नाही, म्हणजे त्या ठिकाणी कुठलाच परिणाम होत नाही, त्याला आपण शून्य संक्रमण असं म्हणतो. म्हणजे त्याच्यावरती शून्य परिणाम झालेला आहे. संगणकाचं ज्ञान घेतल्यानंतर, त्याचं कौशल्य घेतल्यानंतर, संगणक चालवायचे कौशल्य हस्तगत केल्यानंतर त्या कौशल्याचा उपयोग आपल्याला वाहन चालवण्याच्या कौशल्यामध्ये त्या ठिकाणी होत नाही, त्याच्यामुळे त्याच्यावरती कुठलाही परिणाम होत नाही, त्याला आपण काय म्हणतो? शून्य संक्रमण झालं असं म्हणतो. म्हणजे ज्याच्यावरती कुठलाही प्रतिकूल अथवा अनुकूल परिणाम झालेला नाही, त्याला आपण शून्य संक्रमण म्हणतो. म्हणजे अध्ययन संक्रमणाचे किती प्रकार आहेत? एकूण 3 आहेत. त्याच्यामध्ये धन संक्रमण आहे, ऋण संक्रमण आहे आणि शून्य संक्रमण आहे. त्या 3 संक्रमणाच्या प्रकारातून आपल्याला अध्ययन संक्रमणाची प्रक्रिया कशी चालते हे लक्षात येतं. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.